नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर अगर तुम्हाला रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल, तर आज मी तुम्हाला रवा आणि बटाट्यापासून बनवलेली एक फारच रुचकर अशी कमी तेलाची नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मी रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 कप बारीक रवा घालायचा आहे आणि या रव्याची एकदम बारीक पावडर बनवायची आहे. तर मी ते रव्याची एकदम बारीक पावडर बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला ही पावडर एका बाउलमध्ये घालायची आहे. तर तुम्ही या रव्याच्या जागी बेसन नाही तर तांदळाच्या पिठाचा नाही तर गव्हाच्या पिठाचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता या रव्यामध्ये पाणी घालून याचे आपल्याला बॅटर बनवायचं आहे. तर आपल्याला या रव्याचे फार पातळ बॅटर नाही बनवायचं आहे, तर घटसर बनवायचं आहे. तर या प्रमाणामध्ये हे बॅटर बनवायचं आहे. त्यानंतर हे बॅटर आपल्याला 5 मिनिटांपर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर आता आपल्याला या रेसिपीसाठी स्टफिंग बनवायची आहे. तर त्याच्यासाठी गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. मग हे दोन्ही तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा व्यवस्थित तेलात तळून घ्यायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि ही मिरची पण व्यवस्थित तेलात तळून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये 12 करडईची पाने घालायची आहेत आणि ही पाने पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. मग आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित तेलात तळून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला एक उकडून स्मॅश केलेला बटाटा घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेली ढबू मिरची घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून ही स्टफिंग बनवून घ्यायची आहे. तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पण भाज्या घालू शकता. तर आता इथे ही स्टफिंग बनवून तयार झालेली आहे. मग आपल्याला गॅसवर एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये चमच्याने तेल घालायचं आहे आणि यावरती आपल्याला हे जे रव्याचे बॅटर आहे ते व्यवस्थित पसरून घ्यायचे आहे. मग आपल्याला याच्यावरती ही बटाट्याची स्टफिंग भरायची आहे. तर व्यवस्थित याच्यामध्ये ही स्टफिंग भरायची आहे. मग ही स्टफिंग भरून झाल्यानंतर आपल्याला परत याच्यावरती हे जे रव्याचे बॅटर आहे ते घालायचं आहे. तर आता मी हे रव्याचे बॅटर याच्यावरती व्यवस्थित पसरून घेतलेले आहे. त्यानंतर याच्यावरती गार्निशिंगसाठी आपल्याला बारीक चिरलेला पातीचा कांदा घालायचा आहे. त्यानंतर याच्यावरती आपल्याला मोहरी घालायची आहे. तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे याच्यावरती दुसरी कोणतीही भाजी घालू शकता. मग आपल्याला याच्यावरती चमच्याने तेल घालायचं आहे आणि आता या रेसिपीवरती एक प्लेट ठेवून ही रेसिपी एका बाजूने 2 मिनिटांपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. तर आता इथे 2 मिनिट झाले आहे आणि ही रेसिपी एका बाजूने फ्राय झाली आहे, थोडीशी शिजली आहे. त्यानंतर आता या रेसिपीला आपल्याला चमच्याने पलटवायची आहे आणि परत याच्यावरती प्लेट ठेवून ही रेसिपी दुसऱ्या बाजूने पण 2 मिनिटांपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. तर आता ही रेसिपी दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित फ्राय झालेली आहे. तर अशा पद्धतीने ही रेसिपी आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाहीतर तुम्ही फक्त अशी पण ही रेसिपी चहाबरोबर या कॉफीबरोबर देऊ शकता.
तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.